इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल शहर में भारत पाकिस्तान के बीच हो रहे युद्ध को देखते हुए नागरिकों ने किया रक्तदान। हम सभी भारत के जवानों के साथ खड़े हुए हैं हर पल हर वक्त। आइए देखते रहे न्यूज़ मास्टर। सर, आज आपण रक्तदान केलेलं आहे, नेमकं काय सांगता? अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि देशामध्ये सगळीकडे आता आणीबाणीची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर सैनिकांसाठी नव्हे तर इतर रुग्णसुद्धा जे हॉस्पिटलाइज झालेले आहेत, रक्ताची आवश्यकता आहे। मी भुसावळ शहरातील तालुक्यातील ह्या पूर्ण डिव्हिजनमधील सर्व सभ्य नागरिक, सर्व विद्यार्थी आणि सर्व नोकरदार, शिक्षक, सरकारी सर्व कर्मचारी यांना आवाहन करतो की नगरपालिकेच्या दवाखान्याच्या मार्फत आणि रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जो ब्लड कॅम्प होत आहे, ब्लड डोनेशन कॅम्प, त्याला सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा। मी आत्ताच रक्तदान केलेलं आहे आणि एक छोटीशी जी प्रोसिजर आहे, तर सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे आपल्या भुसावळकरांसाठी की तात्काळ इथे येऊन आपलं एक देशसेवाचं एक या निमित्ताने एक आपल्या हातून आज देशसेवा घडेल म्हणून सर्वांनी रक्तदान अवश्य करावं। तर दुसरं, भारत पाकिस्तानचा हा तणाव वाढतच चाललेला आहे, असं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अलर्टचं काय आलेलं आहे का मेसेज वगैरे? कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, उच्चस्तरीय मंत्र्यांची बैठक झाली। सर्व नागरिकांना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात विस्तृत अशी SOP जारी होईल। ज्या वेळेस अशी SOP किंवा अशा गाईडलाईन्स येतील त्यावेळेस सर्व नागरिकांना याची प्रशासनातर्फे माहिती दिली जाईल। नमस्कार, मी डॉक्टर संदीप जैन, नगरपालिका दवाखाना आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी। आज मी सगळ्यांना आवाहन करतो की आज देशापुढे जी कठीण परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या निमित्ताने आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। माझे भुसावळमधील प्रत्येक युवा कार्यकर्त्याला, युवा व्यक्तीला, विद्यार्थ्यांना, NCC, NSS, युवक पिढी आणि बाकीचे पण जे व्यक्ती आहेत जे रक्तदान करण्यासाठी पात्र आहेत, त्या सगळ्यांनी येऊन रक्त द्यावे, जेणेकरून आपण नाही पण आपलं रक्त तरी कुणाच्या कामात येईल, वीरांच्या कामात येईल। तर तसंच प्रत्येकाने प्रयत्न करावा। आज दुपारी 3 वाजेपर्यंत नगरपालिका दवाखाना येथे येऊन स्वतः स्पॉन्टेनियसली येऊन रक्तदान करावे असे मी आवाहन करतो आणि विनंतीसुद्धा करतो की आपण प्रत्येकाने येऊन रक्तदान करावे। 35 वेळा रक्तदान केलेलं आहे। हो, आपण युवकांना काय संदेश देणार? मी अशोक विश्वनाथ सपकाळे, राहणार कंडारी। आज नगरपालिका हॉस्पिटलमार्फत हा जो उपक्रम राबविला जात आहे हा कौतुकास्पद आहे आणि आज शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, प्रत्येक समाजाने आज रक्तदान करणं गरजेचं आहे। ही काळाची गरज आहे। आज जे युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, त्यात आर्मीचे जवान असोत, त्यांनाही कुठेतरी दुखापती होतात, त्यांनाही रक्ताची गरज आहे आणि आज सर्वांनी रक्तदान करावे असं मी आवाहन करतो। आज 10 मे रोजी आम्ही इथे आपले जे माननीय पालकमंत्री साहेब आहेत तर त्यांच्या सूचनाप्रमाणे आणि आपले प्रशासक आणि मुख्य अधिकारी श्री पातले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नगरपालिका दवाखाना भुसावळ येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल ते आपले जे SDM सर जितेंद्र पाटील सर त्यांनी पण रक्तदान दिलं। आमचे पूर्ण स्टाफ ते सगळ्यांनी पूर्ण हे रक्तदान शिबिरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। जसं आपले जे फौजी ते सीमेवर पाकिस्तानची लढा देते, तर आपलं हे कर्तव्य म्हणजे आपलं भुसावळ चेहऱ्यांचं, तर जे त्यांना तिकडे रक्त वगैरे त्यांना लागत असेल तर आपण आधीपासूनच तयारी राहायला पाहिजे। ते हां, हो घेतो, चालेल। आज आपल्यासोबत अशोक सपकाळे आहेत। या युवकाने
वयाने जरी जास्त असले तरी आज युवकांना लाजवेल अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांनी आत्तापर्यंत 34 वेळा आणि आज 35व्या वेळा रक्तदान केले आहे. मी त्यांचे पण स्वागत करतो, कौतुक करतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी स्वतःहून रक्तदान करावे असे आवाहन करतो. नाव मृदुला नंदलाल पाटील. मी एक सामान्य गृहिणी आहे. आपल्या देशासाठी म्हणजे युद्धाला जे सैनिकांना रक्ताची गरज पडते याच्यासाठी मी स्वतःहून माझं ब्लड डोनेट करायला आलेली आहे. कृपया प्रत्येक महिलांना हे आव्हान आहे, महिला असो या आपल्या ज्या विद्यार्थिनी असो ज्या असतील त्यांनी सैनिकांना ब्लड डोनेट करावं हीच माझी विनंती आहे. ओके सर. मॅडम जैन सर येतात आहे का?